मला घरी यायची सवयच नाही आणि येणार पण नाही, कारण की बाहेरचं एकदा अन्न गोड लागलं की घरचं गोड लागत नसतं. तसंच बाहेर पळू वाटतं. पळा, किती दिवस तुम्ही बाहेर पळताय तीच मला बघायचं आहे. पळा, कुठं जायचं आहे कुठं नाही तुम्हाला जावा. तुमच्या जीवाची तुम्ही आयुष करताय बघा, दुसरं काही करत नाही तुम्ही. तुम्हाला लेकरांची काळजी नाही, खोट आहे सगळं. तुम्ही म्हणताय ना मला माझ्या लेकरांची अजिबात नाही, आणि तुम्ही मला तीनदा म्हणू नका की मी तुमच्या विरोधात पोरं घातली. ती पोरांना सगळं कळतंय आता चांगलं. तुमचं डोकं चालत नाही का? तुम्ही नाही आलात तर गुरु पोरं म्हणली होती ऐकायची. तुम्ही त्या निमतानं घरी याचाल म्हणून पोरं तशी म्हणली होती का? लगी लेकर गुरु ऐकाय चालली होती काय? कुठं का कुठल्या बाजारला भरली होती, घेऊन चालली होती वाहनात भरून शिना? कशानं तुमच्या विरोधात मी पोरं करते? कशानं करते? त्यांना चांगलं वाईट काय कळत नाही का? तुम्ही का कसं बोलताय कसं नाही त्यांना कळत नाही का? कशानं तुमच्या विरोधात मी पोरं केली? ती डोळे उघडून जरा डोक्यात घुसावं. तुम्ही काय बोलताय काय नाही का जरा मनाला विचारा तुमच्या. तुम्ही कसं वागताय कसं नाही. ती पोरं माझ्या विरोधात केली ती. अहो एवढं कळतंय तर या ना मग घरी. तुम्हाला एवढं सगळं कळतंय, पोरं विरोधात केली ही केलं, मग यायचं ना घरी. येऊन नाही तर आमनं सामनं होऊ द्या एक बार काय व्हायचं ती. पोरं न्यायचं नियोजन केलं तर कुठं केलं नियोजन तुम्ही? पोरं न्यायचं कुठे घेऊन जाणार होतं पोरं तुम्ही? हॉस्टेलला टाकायचं तन गाडी तुमची तुम्हाला तर शोभतंय. तुम्ही काय बोलताय तुम्हाला तर कळतंय तुम्ही काय बोलताय काय नाही. समजतंय का तुम्हाला? तुम्ही नेमकं कशा पाय असं करायला लागलं? तुम्ही घरी येणार म्हणून काय तर असं सांगितलं तर बाप घरी येईन म्हणून ती लेकरं म्हणली तर त्या लेकरांना पण लागलं बोलायला तुम्ही. आता मला चांगलं कोणच म्हणा. आपलं गुण चांगलं लागतात काय? आपलं गुण चांगलं नाही तर कसे कोण आपल्याला चांगलं म्हणल? सांगा की आपल्याला कोण चांगलं म्हणणार आहे? आपलं जर गुणच चांगलं नाही तर कशावरून आपल्याला कोण चांगलं म्हणल? मी काय तुमची दुश्मन आहे का तुम्हाला सारखं वाईट म्हणायला किंवा वाईट बोलायला? दुश्मन आहे का तुमची मी? कोण नसतंय कुणाचं कसं कळ नाही तुम्हाला? कुठं जायचं नियोजन केलं? लगे नियोजन होतं काय? घराचं दाराचं लेकर बाळा घेऊन जायची, येळ पडली तर गाडी इकायची, लगे नियोजन होतं काय? नेमकी भर कुणाची आहे तुम्हाला सांगा की? तुम्ही मला म्हणता ना मला भर आहे, तुम्हाला कुणाची भर आहे? तुम्ही कुणाच्या भरीवर एवढं करताय? कुणाच्या सांगण्यावर एवढं करताय तुम्ही? तुमचं चाललंय का? तुम्हाला तर कळतंय का? समजतंय का नाही? मी कुणाचं ऐकत नाही, मी माझ्या मनाचं करते. पण तुम्ही ऐकताय दुसऱ्याचं. ना माझा बाप माझ्या दारात येतोय ना माझी आई माझ्या दारात येते, कोण येत नाही. एकटी लेकरं सांभाळतीय, एकटी रानातलं बघती, गुरांचं बघतीय. आज 8-9 दिवस झालं तुम्ही गेलाय मोहर तोंड करून, मागचा विचार नाही पाचार नाही, आणि तोंडाला येईल ती बोलताय. जी चुकी नाही ती सुद्धा लादायला लागलाय चुकी तुम्ही. एवढं काय तुमचं वाटोळ केलं तुम्ही? वाटोळ तर तुम्ही माझ्या आयुष्याचं केलं. चांगलं राहण्याचा तुम्ही मला ही फायदा मिळलाय. जेवढं तुमच्या संग चांगलं राहिलं ना तेवढं तुम्ही मला त्याचं फळ दिलं. ही कधी तुमच्याकडं कुठल्या गोष्टीची मी अपेक्षा केली नाही. हाय त्या परिस्थितीत हाय असं राहिली या तरी सुद्धा तुम्ही मलाच वाईट म्हणताय, मलाच वाईट बोलताय. कुठं लेकरं नेणार होतात? थांबा, मला एक सांगायचं आहे. तुम्ही काय कुठं लेकर घेऊन जा एवढं मला सांगा. तुम्ही काय तुम्ही या आणि लेकरं नेऊन दाखवा. तुमची पाठ थापडते मी. या तुम्ही. वाट बघते त्या दिवसाची तुम्ही घरी कवा येताय. त्या दिवशी काय होणार आहे काय नाही मला सुद्धा माहिती नाही, फक्त वाट बघतीय. काय दडून बसलाय हो तसलं बायावनी गड्यासारखं? गडी तुम्ही या गे मोहर माझ्या बघती. मग काय करायचं आहे ती? बाया दडून बसते का? गडी दडून बसते काय? असं कुणाला भिवून गेला तुम्ही? कुणाचं भ्या होतं एवढं गेला तुम्ही भिवून शिना? मी म्हणते तुम्हाला आज तुम्ही भिवूनच गेला या. तुमची काय तर चुकी आहे त्यामुळे तर गेलाय तुम्ही. चुकी नसती तर तुम्ही असं गेला नसता. सदर दुसऱ्याची चुका काढायच्या, सदर माझ्या बापाला बोलायचं. ते आदेत नाही मदेत नाही, त्यांची काय चूक नाही तरी सुद्धा माझ्या बापालाच बोलायचं. तुमच्या दारला पाय लावाय सुद्धा ती येत नाही, ती बघत सुद्धा नाही. ती नियोजन म्या केलं तुम्ही दाखवा की पोरं येऊन नेऊन शिना.
घरी बाप येणार म्हणून पोरं माझं तोंड बंद करते, मला गप बसायला सांगते ती, नको नादी लागू म्हणते ती. तू गप बस, बाप घरी येईल. बापाला घरी यायची सवयच नाही आणि येणार पण नाही, कारण की बाहेरचं एकदा अन्न गोड लागलं की घरचं गोड लागत नसतं. तसंच बाहेर पळू वाटतं. पळा, किती दिवस तुम्ही बाहेर पळताय तीच मला बघायचं आहे. पळा, कुठं जायचं आहे कुठं नाही तुम्हाला जावा. तुमच्या जीवाची तुम्ही आयुष करताय बघा, दुसरं काही करत नाही तुम्ही. तुम्हाला लेकरांची काळजी नाही, खोटं आहे सगळं. तुम्ही म्हणताय ना मला माझ्या लेकरांची अजिबात नाही, आणि तुम्ही मला तीनदा म्हणू नका की मी तुमच्या विरोधात पोरं घातली. ती पोरांना सगळं कळतंय आता, चांगलं वाईट सगळं समजतंय त्यांना. लेकरांचा सकाळी तास असते तर लेकरं सकाळी 8ला जाते ती संध्याकाळी 5-5:30 वाजता येते ती. या घरची काळजी नाही, काय नाही, लेकरांची काळजी नाही. जसं मनाला येईल तसं तुम्ही लागलाय बोलायला. तुम्ही तुमच्या मनात काय घर केलं या काय केलंय तुमची तुम्हाला माहिती. ती मनातला वाईट विचार काढून टाका. स्वतःच्या हातानं स्वतःच्या घराचं वाटोळं करू नका. काय आणि कुणाचं ऐकायला कोण काय बारक्या डोक्याचं किंवा बारक्या बुद्धीचं नाही. सगळ्याला कळतंय चांगलं वाईट काय आहे काय नाही. ती परपंचाचं तर याड नाही, नुसतं भांडायचं याड आहे, दुसरं काय सुद्धा नाही. कुठवर तुम्हाला समजून सांगायचं, कुठवर. लेकरांकडे बघून जरा गप बसलं की तुमचा बंड माजलेला आहेच. काय ना काय तुम्ही वाईट वांगाळ बोललेला आहेच. फोन तर करायचं मी सोडून दिलाय तुम्हाला. फोन करते का नाही, तुमचं जीवन आहे, तुम्ही जागा, तुम्हाला कसं जगायचं आहे कसं वागायचं आहे म्हणून मी फोन पण करत नाही तुम्हाला. तरी सुद्धा तुम्ही मला बोलल्याशिवाय राहत नाही. वाईट वांगाळ बोलल्याशिवाय तुमचं आन जिरत नाही काय मला वाटतंय. कुणाटो जे चांगलं चुंगलं बाहेर हिंडून खाता ना ती जिरं नाही तुमचं. आणि अवतार तुम्ही तुमच्या हाताने तुमचा अवतार केलाय. म्या केला नाही तुमचा अवतार तसला, तुमच्या हाताने तुम्ही केलाय. माझी काय गरज चालली तुमचा अवतार तशी करायची. स्वतःला अवतार बदला, स्वतः जोखमदार आहे तुम्ही. आज 8-9 दिवस झालं घर माणूस सोडून गेलाय, घरची न काळजी करता. मग किती काळजी असेल तुम्हाला. काळजीच असं तर 2 दिवसात माघारी आला असता. काळजीच नाही ना कुठल्या गोष्टीची. ना जित्राबाची काळजी आहे, ना रानाची काळजी आहे, ना लेकरांची. त्या जित्राबाचं पण राहून द्या, रानाच तर भांड पडू द्या, पण पुढची लेकरं 2 आहे ती त्यांची तर काळजी पाहिजे होती ना. नाही, राग आहे मला. बायको अशी म्हणली घरातनं बाहेर निघून जा. आवल बायको आहे बोलली असेल, पण मी म्हणली पण नाही तुम्ही घर सोडून जावा, ही शब्द पण नाही. माझी जीभ झडून जाऊ दे मी जर तशी म्हणली असली तर. तोंडातनं शब्द सुद्धा नाही माझ्या, तरी सुद्धा तुम्ही असलं बोलताय. तरी पण मी म्हणते असू दोड, आपल्या मागं काय तर वाईट काळ आहे, एक ना एक दिवस निघून जाईल. पण नाही, काय लावलंय अहो, काय करायला लागलाय, काय बोलताय तुम्हाला तर भान आहे का भान पाक गेलंय तुमचं. आयुष्य सारखं नाही, एकदाच असतंय आयुष्य. हे आयुष्यात आनंदी जगलं पाहिजे माणसानं. कुठपर्यंत जीवनाचा संघर्ष करू, कुठपर्यंत तुमच्या प्रत्येक चुकावर पडदा टाकू, कुठपर्यंत सांगा की. सुधरा, अजून पण वेळ गेली नाही. घरी या, तुमच्या लेकरा बाळात तुम्ही आनंदी राहा. तुमच्या घरी या तुम्ही. मला कोणाचा शब्द ऐकून घ्यायचा नाही, कोणाविषयी बोलायचं नाही. तुम्ही घरी या. घरी आल्यानंतर न बसून बोलू. गैरसमज जे एकामेकाचं झालं तर ते दूर करू आपण, पण घरी या. बाहेर हिंडून बाहेर जाऊन पै पाहुण्याच्यात राहून सरणाऱ्या गोष्टी नव्हत्याही. पै पाहुणं काय आपल्या जन्माला गेलं नाहीत. काय जेवढं ती तुम्हाला वाईट सांगते ते तेवढं तुम्हाला आता ती चांगलं वाटायला लागलंय, तेवढं गोड वाटतंय. या चांगलं जरा घ्या मस्तकात. लेकरांसाठी घरी या. आणि तुमची गुरं ढोरं इकायला काय मला याड लागलं नाही. काय माझ्या हातानं माझ्या परपंचाचं वाटोळ मी करणार नाही. तुम्ही जसं वाटोळ केलंय करून शिना निघून गेलाय तसं मला करायचं नाही. मला माझ्या लेकरांसाठी काय तर करायचं म्हणून मी आबत्ती या, एवढं धडपडती या. स्वतःच्या जीवाकडे सुद्धा मी बघत नाही का, तर माझ्या लेकरांसाठी मला काय तर करायचंय. माझी चिठ्ठीच आहे ती, तुमची लेकरं नाही ती. त्यांच्यासाठी काय करायचंय का नाही तुम्हाला. नाही, मला अशी म्हणली म्हणून मी घर सोडलं. किती दिवस घर सोडून जर राहणार आहे, किती दिवस. एक ना एक दिवशी घरी यावंच लागणार आहे तुम्हाला. तुम्ही ठरवा काय करायचंय काय नाही, यायचं आहे का नाही यायचं, ती तुम्ही ठरवा आता.